नमस्कार, मी जगन्नाथ जावळे. आपण पाहतात प्रवासी संचार, प्रवासी दुनियेची इत्यभूत खबर. माझ्यासमोर सुनील भाऊ निर्भवणे आहेत आणि माननीय एम जी कांबळे साहेब आहेत. हे दोघेही मान्यवर समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत. सामाजिक समतोल न बिघडवता आजपर्यंत त्यांचं काम आहे. एस टी महामंडळाची सेवा करत असताना त्यांनी युनियनचे फार मोठे मोठे प्रश्न सोडून घेतलेले आहेत. शासनाला प्रश्न विचारलेले आहेत आणि तेवढ्याच ताकदीने ते प्रश्न सोडवण्याची भूमिकाही त्यांनी आपल्या युनियनच्या माध्यमातून केलेली आहे. हे काम करत असताना त्यांनी सामाजिक पण कामं त्यांचे आहेत. सामाजिक काम करत असताना आता समाजामध्ये जी दुही निर्माण झालेली आहे, त्यांचा तसा भरपूर विषयावर अभ्यास आहे. तर समाजामध्ये जे अवकडाचं जे प्रकरण आता मातंग समाजांनी फार मोठ्या जोमात आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. बदर समितीचा अहवाल न येताही त्याच्यावर भाष्य सरकार करू इच्छित आहे किंवा ते जवळजवळ झाल्याच जमा आहे. तर राजकीय अभ्यासक असल्यामुळं सामाजिक समतोल बिघडण्याचं काम ते अबाधित ठेवण्यासाठी भाऊ तुमचं काय म्हणणं आहे अवकडाविषयी? पहिली गोष्ट अशी आहे की मातंग समाजाचं आंबेडकरी चळवळीत, दलित चळवळीमध्ये खूप मोठं योगदान आहे. डायरेक्टर राव बहादूर एन शिवराज हे मातंग समाजाचे होते आणि रिपब्लिकन पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. खूप चांगले चांगले कार्यकर्ते चळवळीत त्यांचं योगदान आहे, बलिदान आहे. ज्योतिराम कांबळे असतील, चंद्र कांबळे असतील, नामांतराच्या लढ्यात बळी दिले. त्यामुळे मातंग समाज आपला शत्रू नाही, आपण सगळे भाऊ आहोत. 59 जाती आहेत. आज काय झालं, हे मतपेटीचं राजकारण BJP RSSचं राजकारण आहे. त्यांनी काय केलं, मातंग समाजातल्या काही लोकांना जे आमदार केलं नाही त्या लोकांना या सगळ्या गोंधळ निर्माण करण्याचं, संभ्रम निर्माण करण्याचं आणि ही जी मागणी आहे ही मागणी करण्याचं काम त्यांनी त्यांच्यावर केलं. अशी काही लोक त्यांनी हाताशी धरली भाजपने आणि RSS आणि ती मातंग समाजाची दिशाभूल करण्याचं काम करतात. आणि त्यांचीच मागणी जास्त, मातंग समाजाच्या सगळ्या लोकांची किंवा कार्यकर्त्यांची भूमिका नाही आहे. ही भूमिका विशिष्ट अशा संघवादी जी लोक आहेत, भाजप प्रणित जी लोक आहेत त्या लोकांची ही भूमिका आहे. त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की ह्या उपवर्गीकरणामुळे 59 जातीचं नुकसान होणार नाही. हे झालं 59 जातीचं वर्गीकरण आहे, परंतु तुम्ही समर्थन करता का कसं? नाही, उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. याचं कारण असं आहे, मी रिपब्लिकन पक्ष फरीदच्या वतीने महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आणि राष्ट्राचा सरचिटणीस आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या म्हणजे मंत्री असेल, प्रधान सचिव असतील, मुख्य सचिव असतील, महाराष्ट्राचे सगळ्यांना, बार्टीच्या संचालक सगळ्यांना आम्ही आमची भूमिका निवेदनं दिलेली. मुळात बदल समितीचा जो अहवाल आहे तो अजून बाहेर आलेला नाही. जो बाहेरच आलेला नाही त्याच्यावर तुम्ही आम्हाला मतं विचारलेली. आमचं म्हणणं असं आहे की उपवर्गीकरणापेक्षा तुम्ही मातंग समाजाची गरज काय? शिक्षणाची प्रगती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मातंग समाज प्रगतीला येऊ शकत नाही. आजही चापकं घेऊन पोतराज सगळे अंगावर फटके मारत फिरत आहेत. बघा रस्त्याने चालताना कुठे कुठे भेटतात. ही प्रगती कधी होईल? यांच्या हातातले चापूक काढा, यांच्या हातात पाटी पेन्सिल द्या, वया पुस्तकं द्या, पेन द्या. यांचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं तर ही मंडळी स्पर्धेमध्ये येतील. आज स्पर्धेतच नसेल तर यांना जागा मिळणार कुठे? कलेक्टर होण्यासाठी तुम्हाला शिक्षण महत्त्वाचं आहे ना. आज आंबेडकरी समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये IAS IPS का वाढले? कलेक्टर का झाले? आयुक्त का झाले? पोलीस आयुक्त वगैरे? याचं कारण हे आहे. तर हे जर बदलायचं असेल तर शिक्षण, बाबासाहेबांनी काय सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेबांनी सुद्धा महाराजांच्यापेक्षा मातंग समाजाच्या परिषदा जास्त घेतल्या. म्हणजे आम्ही भाऊ आहोत. मातंग आणि महार समाज जो आहे, जो आताचा बौद्ध समाज आहे, हे एक प्रकारचे भाऊ आहेत. यांना लढवण्यासाठी आणि यांची मतं फोडण्यासाठी हा भारतीय जनता पक्षाने RSSने खेळ मांडलेला आहे. आणि याच्यात सर्व 59 जातींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे सर्व जातींनी याला विरोध करायला सुरुवात केली आहे. काही लोक मोर्चाने मुंबईकडे यायला निघालेले आहेत. आम्ही सगळे त्या सगळ्या आंदोलनांमध्ये सहभागी आहोत. वेगवेगळ्या पक्षांची आम्ही एक समिती केलेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे आमचे सहकारी वेगवेगळ्या पक्षांचे लोक आहेत. आंबेडकरी समूहातले वेगवेगळे पक्ष आम्ही एकत्रित येऊन समिती केली. माननीय उपाध्यक्ष जे आहेत विधिमंडळ विधानसभेचे त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे. वेगवेगळ्या अथॉरिटीला आम्ही निवेदन केलं, बैठक लावा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आणि हे थांबवा. एक तर जनगणना नाही, आकडेवारी नाही, सांख्यिकी डाटा नाही. असं असताना हे फक्त फूट पाडण्याचा, अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये फूट पाडण्याचा आणि मतपेटीचं राजकारण त्यांचं बळकट करण्यासाठी हा सगळा डाव चाललेला आहे. त्यांना जिंकण्यासाठी काही मतांची गरज आहे आणि तशी मतं मिळवण्यासाठी त्यांनी
मातंग समाजाला महार समाजाच्या विरुद्ध भांडणाच्या परिस्थितीत लावून दिलेलं आहे. खरं तर तशी परिस्थिती नाही. काही ठराविक लोक या माध्यमातून एकमेकांच्यावर टीका करतायत. त्या लोकांचा खूप मोठा अभ्यास आहे, अशातलाही काही प्रकार नाही. आणि चळवळीतला त्यांचा योगदान पण खूप कमी आहे. त्यांना आमदारकी मिळाली म्हणून ते बोलायला लागले. बाकी खऱ्या अर्थाने चळवळीतली जी मातंग समाजातली लोक आहेत, जी सुबुद्ध आहेत, ती लोक बोलत आहेत ना. आणि त्यांना ही भूमिका पटलेली नाहीच आहे ना उपवर्गीकरणाची. अशी मंडळी आमच्यासोबत आहे. सर्व 59 जातीच्या लोकांना घेऊन आम्ही आंदोलनाने हे चालूच आहे आमचं. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. कांबळे साहेब पण इथं बसलेले आहेत. कांबळे साहेब, अबकडचा जो प्रस्ताव आता मातंग समाजाने फार मोठा जोर धरलेला आहे, तुम्ही समर्थन करता का? नाही, अजिबात त्यांचं समर्थन करत नाही. काय कारण? त्याचं कारण असं आहे की जे अल्पशिक्षित आहेत, अशिक्षित आहेत, ते याचा जे आबाकडचं ते समर्थन करतात आणि ह्या लोकांना भडकवण्याचं काम जो भीमा कोरेगावमधला आरोपी आहे एकबोटे, पुण्याचा एकबोटे, मिलिंद एकबोटे, त्यांनी अध्यक्ष केलेले आहे. आणि असा भीमा कोरेगाव सारख्या दंगलीचा सूत्रधार जर तो अध्यक्ष त्या ऑर्गनायझेशनचा होणार असेल तर तो भडकवण्याचीच कामं करणार आहे. आणि ह्या माध्यमातून त्यांना जातीमध्ये मागासवर्गीयांमध्ये भांडणं लावायचा उद्योग काय त्यांना करायचा आहे आणि त्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतायत. म्हणून माझा अपकड वर्गीकरणाला ठाम विरोध आहे. धन्यवाद कांबळे साहेब. ज्यांनी बाबासाहेब वाचलेत, ज्यांनी बुद्ध वाचलेत, ते जे साठे साहेबांसारखे लोक, प्रबुद्ध साठे साहेबांसारखे लोक, आणखी कांबळे साहेब आहेत, प्राध्यापक कांबळे, सुकुमार कांबळे साहेब, यांचे जर आपण यूट्यूबवरची भाषणं ऐकली तर आपल्याला लक्षात येईल की त्यांचा विचार कुठं आहे आणि विरोध करणाऱ्यांचा विचार कुठं आहे. आणि म्हणून माझी सगळ्या 59 जातीतल्या बांधवांना नम्रतेची विनंती आहे की आपण बाबासाहेबांनी जे त्या SC साठी आरक्षण दिले ते कृपया त्याची फोडाफोड करू नये. धन्यवाद. हे दोघेही मान्यवर राजकीय अभ्यासक आहेत. सामाजिक समतोल बिघडण्यासाठी, सामाजिक समतोल राखण्यासाठी हे नितांत प्रयत्न करत असतात, समाजकार्यामध्ये सक्रिय असतात. हे दोघांचंही मनोगत असं आहे की वर्गीकरण देण्याविषयी त्यांचा कुठलाही विरोध नाही, परंतु वर्गीकरणामुळं मातंग समाजाचं अतोनात नुकसान होणार आहे आणि ते अतोनात नुकसान आपल्याच बांधवाचं एक नुकसान होण्यापासून वाचवण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. धन्यवाद भाऊ. धन्यवाद कांबळे साहेब. ते तुम्ही दिलेल्या छोट्याशा एका मुलाखतीमध्ये ही बात समजून आलेली आहे.